कोकण निसर्गाचं वरदान लाभलेला स्वर्ग. पण याच कोकणच्या कुशीत काही अशी रहस्य दडलेली आहेत जी सूर्यास्तानंतर जागी होतात. मुंबई गोवा NH-66 हायवे. दिवसा हा रस्ता जितका सुंदर दिसतो, रात्रीच्या वेळी तो तितकाच भयानक रूप धारण करतो. विशेषत कशेडी घाटाचा परिसर. आज आपण एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत. कोकणातल्या प्रत्येक माणसाने कधी ना कधी तिचा अनुभव घेतलाय. चकवा, एक असा भ्रम जो तुम्हाला तुमच्या जागेवर गोल गोल फिरवतो. आजची ही कथा एका अशा तरुणाची आहे ज्याने NH-66 वर सलग 8 तास गाडी चालवली, पण तो 1 इंचही पुढे गेला नाही. काय घडलं होतं त्या रात्री? चला रहस्यभेद करूया. नमस्कार मित्रांनो, लोककथा रहस्यभेदमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जर तुम्हाला एकट्याने रात्रीचा प्रवास करायची सवय असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण हो, कमकुवत हृदय असलेल्या लोकांनी हा व्हिडिओ इथे थांबवलेला बरा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऑक्टोबर महिन्याचे दिवस होते. परतीचा पाऊस कोकणात धुमाकूळ घालत होता. राज नावाचा एक 30 वर्षाचा तरुण कामानिमित्त रत्नागिरीला आला होता. काम संपायला उशीर झाला आणि त्याने रात्री 10 वाजता मुंबईला परत जाण्याचा निर्णय घेतला. निघण्यापूर्वी तो एका स्थानिक ढाब्यावर चहा पिण्यासाठी थांबला. ढाब्याच्या मालकाने एका वृद्ध माणसाने राजला विचारलं, साहेब, एकटेच चाललाय? आज अमावस्या आहे आणि कशेडी घाटात धुकं खूप दाटलंय. रात्रीचा प्रवास टाळलेला बरा. पण राज शहरात वाढलेला तरुण, त्याने या गोष्टीला अंधश्रद्धा मानून हसण्यावारी नेलं. काही होत नाही काका, माझी गाडी नवीन आहे, मी पोचेल 4-5 तासात, असं म्हणून त्याने गाडी स्टार्ट केली. सुरुवातीचे 2 तास सगळं सुरळीत होतं. राजने गाडीत जुनी गाणी लावली होती. पण जसजसा तो महाडच्या पुढे गेला आणि घाटाचा रस्ता सुरू झाला तसतसं वातावरण बदलू लागलं. अचानक धुकं इतकं वाढलं की गाडीच्या बाहेर 5 फुटांवरचंही काही दिसत नव्हतं. रात्रीचे 1 वाजले होते. राजने खिडकीची काच थोडी खाली केली आणि त्याला जाणवलं की बाहेरची हवा एकाएकी खूप थंड आहे, एखाद्या बर्फासारखी. अचानक गाडीचा रेडिओ खरखरायला लागला. गाण्याचा आवाज जाऊन तिथे फक्त एक विचित्र हिस्स असा आवाज येऊ लागला. राजने रेडिओ बंद केला. पुढच्या वळणावर राजला एक मोठं वडाचं झाड दिसलं. त्या झाडाच्या फांद्या रस्त्यापर्यंत खाली आल्या होत्या. राजने गाडी वळवली आणि तो पुढे गेला. पण बरोबर 15 मिनिटांनी तोच रस्ता, तेच वळण आणि तेच वडाचं झाड पुन्हा राजच्या समोर आलं. राजला वाटलं की चुकून त्याने चुकीचं वळण घेतलं असेल. त्याने गाडी थांबवली आणि खिशातून फोन काढला, पण फोनमध्ये नेटवर्क नव्हतं. त्याने पुन्हा गाडी सुरू केली आणि यावेळी अतिशय लक्ष देऊन तो सरळ रस्त्याने जाऊ लागला. अर्धा तास गाडी चालवल्यानंतर अचानक गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश एका झाडावर पडला. राजच्या काळजाचा ठोका चुकला. तेच वडाचं झाड. तिसऱ्यांदा त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला. त्याने डॅशबोर्डवरील घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 2:15 झाले होते. त्याने गाडीचा वेग वाढवला. 80, 100, 120 किमी प्रति तास. पण रस्ता संपतच नव्हता. अचानक त्याला एक भयानक गोष्ट लक्षात आली. त्याच्या गाडीचा ऑडोमीटर, जो किती किलोमीटर गाडी चालवली हे दाखवतो, तो पुढे जाण्याऐवजी मागे फिरत होता. गाडी पुढे जात होती, पण मीटर मागे फिरत होता. राजला आता खात्री झाली होती की तो सामान्य रस्त्यावर नाही, तर चकव्याच्या जाळ्यात अडकला आहे. त्याने गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला आणि अचानक
गाडीच्या हेडलाईटसमोर त्या दाट धुक्यात एक अस्पष्ट आकृती उभी असलेली त्याला दिसली. ती आकृती माणसासारखी होती, पण तिचे पाय जमिनीवर नव्हते. राजने जीवाच्या आकांताने ब्रेक दाबला. गाडी करकचून थांबली. ती काळी आकृती हळूहळू गाडीच्या दिशेने सरकू लागली. राजने गाडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचं इंजिन विचित्र आवाज करत अचानक बंद पडलं. सगळीकडे स्मशान शांतता पसरली. फक्त राजच्या हृदयाचे ठोके त्याला ऐकू येत होते. त्याला ढाब्यावरच्या त्या वृद्ध माणसाचे शब्द आठवले, अमावस्या आहे, रात्रीचा प्रवास टाळलेला बरा. त्याच क्षणी राजला त्याच्या आजीने लहानपणी सांगितलेली एक गोष्ट आठवली. चकवा लागला तर कधीच पळण्याचा प्रयत्न करू नये. गाडी थांबवावी, आपले कपडे उलटे घालावेत आणि डोळे देवाची प्रार्थना करावी. राजने थरथरत्या हाताने गाडीचे सर्व दरवाजे आतून लॉक केले. त्याने आपला शर्ट काढला, उलटा घातला आणि डोळे गच्च मिटून हनुमानाचा जप सुरू केला. काही सेकंदातच गाडीच्या खिडकीवर बाहेरून नाकाने काचा उरकडल्याचा खरखर असा भयानक आवाज येऊ लागला. गाडी हलत होती. दार उघड, दार उघड असा कुजबुजणारा भेसूर आणि थंडगार आवाज त्याच्या कानावर पडत होता. पण राजने ठरवलं होतं, काही झालं तरी डोळे उघडायचे नाहीत. कितीतरी तास तो तसा डोळे मिटून बसून होता. हळूहळू तो भयानक आवाज शांत झाला. काचांवरचे ओरखडे थांबले आणि रातच्या बंद डोळ्यांवर सूर्याची पहिली सोनेरी किरण पडली. सकाळचे 6 वाजले होते. राजने हळू डोळे उघडले. धुकं पूर्णपणे गायब झालं होतं. पण जेव्हा त्याने गाडीच्या बाहेर पाहिलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची गाडी रस्त्याच्या कडेला नाही तर कशेडी घाटाच्या एका 1000 फूट खोल दरीच्या अगदी टोकावर उभी होती. फक्त 1 इंच आणि गाडी थेट दरीत कोसळली असती. चकव्याने त्याला रात्रभर खेळवून मृत्यूच्या दारात आणून सोडलं होतं. मित्रांनो, कोकणातला चकवा हा केवळ एक भ्रम नाही, तर तो मृत्यूचा एक अदृश्य सापळा असू शकतो. राज त्या रात्री वाचला कारण त्याने आपल्या जुन्या जाणत्या लोकांच्या सांगण्यावर आणि परंपरेवर विश्वास ठेवला. तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकाच्या आयुष्यात असा चकव्याचा प्रसंग कधी आलाय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या कोकणच्या या गूढ रहस्यमय जगाशी जोडले राहण्यासाठी लोककथा रहस्यभेदला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया अशाच एका काळजाचा ठोका चुकवणाऱ्या कथेसोबत. तोपर्यंत रात्रीच्या प्रवासात सांभाळून